काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात, ती अनुभवायची असतात. मी भुवनेश्वर येथील मुक्तेश्वर मंदिरमध्ये उभी होते, जिथे दगडांमध्ये इतिहास श्वास घेतो. भव्य दगड, शेकडो वर्षांचा इतिहास आणि मंदिराच्या दारात बसलेला एक कलाकार, एक स्थिर तर एक जिवंत. कोणताही स्टुडिओ नाही, कोणतीही प्रसिद्धी नाही, फक्त त्याचे हात आणि त्याची कला. तो मंदिर काढत नव्हता, तो त्याला पुन्हा जन्म देत होता. प्रत्येक रेषेत एक शांत संवाद चालू होता. आपण कधी कधी मोठ्या नावांच्या मागे धावतो आणि रस्त्यावर बसलेल्या खरा कलेला नजरेतून कधी पाहतच नाही. कलेला ओळखण्यासाठी मोठ्या फ्रेमची गरज नसते. गरज असते फक्त थोड्या वेळाची आणि थोड्या संवेदनशीलतेची. कदाचित तो आर्थिकदृष्ट्या सधन नसेल, स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी हे काहीतरी करत असेल, पण त्याच्या कलेत अनुभव होता. जर आपण अशा कलाकारांना थोडा सपोर्ट केला तर त्यांच्याही आयुष्यात थोडा आनंद येईल. मी स्वतः एक आर्टिस्ट आहे आणि कधी कधी आपणही वाट बघतो, कोणीतरी आपली कला पाहिल, ॲप्रिशिएट करेल. आज त्याला पाहताना मला माझंच रिफ्लेक्शन दिसलं. काळ पुढे जात राहतो, पण कला क्षण जिवंत ठेवते. खरंच कधी कधी वाटते, आपण कलेला शोधतो की कला आपल्याला.